पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा गरमागरम ताजा आणि एकदम फ्रेश कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। माझं नाव संकर्षण कराडे आणि आज मी तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे की इथे कोणीतरी फारच अभ्यासाचा अभिनय करतंय। नाटकं म्हणजे किती नाटकं, एवढा अभिनय एखाद्या नाटकात केला तर नाटक सुपर डुपर हिट होईल। काय लावलंय? अभ्यास नाही, मग काय हे? पाककृती। एक मिनिट, साहित्य पाव किलो मैदा अर्धा। मला वाटलं तू अभ्यास करते, तू काय वाचतीये? हे मी पिझ्झा बनवण्याचं शिकते, कारण आई रोज रोज पोळी भाजी करते, तर मी तिला जरा माझ्या स्टाईलनी पिझ्झा शिकवेन। पुस्तक बंद करते? एवढी वर्ष हा कार्यक्रम बघून लोक वेगवेगळे पदार्थ शिकतायत आणि तू पुस्तक वाचतेस का इथे? आणि ते सुद्धा आईला शिकवायला? तू बघ आता तुझ्या आई बाबांना मी काय काय सांगतो ते। ठीक आहे, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत म्हणून एवढे लाड नाही पुरवणार मी। ठेवून दे ते पुस्तक। मी वाचन वाचत बस, माझं एक शब्दही बोलायचं नाही। मग ठेवून दे। बोलायचं नाही म्हणलं की कशी जागी झाली। आजच्या भागामध्ये पुस्तक वाचून नाही तर स्वतःच्या अनुभवातून दोन ताई इथे येऊन स्वयंपाक करणार आहेत। आपण त्यांना इथे आमंत्रित करूया आणि छानपैकी स्वयंपाकाला सुरुवात करूया। मी त्यांचं स्वागत करतो। या नमस्कार। तुला बोलायची एक संधी देणार। नमस्कार नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव श्वेता चिंतावर। तुमचं? अंजुम शेख। श्वेताजी, आपण कुठून आलेला आहात? नागपूरवरून आले। नागपूरहून? विदर्भातून? Yes. वा वा। आणि तुम्ही? मी नगर जिल्ह्यातून प्रवरानगर म्हणून गाव आहे, तिथून आले। क्या बात है। या कार्यक्रमात यावं असं का वाटलं तुम्हाला? खूप मस्त आहे। ॲक्च्युली मी राहायचे दुबईला आणि तिथे बघायचे, आम्हाला महाराष्ट्रीयन फूड फार आवडायचं आणि आठवण यायची मेन म्हणजे तिथे राहिल्यानंतर। त्याच्यामुळे रेसिपी बघत राहायचो। कधी कधी जुन्या रेसिपीज खूप येतात ज्या आपल्याला माहिती नसतात, सो या नॉलेज कार्यक्रमात होती। ग्रेट। आणि तुम्ही? मला पण असं स्वयंपाक करायची जास्त आवड आहे। काहीतरी नवीन करून बघायचं, मुलांना खाऊ घालण्यासाठी नवीन नवीन काहीतरी करून बघा असं। बरं, पण तुम्ही काय करता? मी फार्मासिस्ट आहे बाय एज्युकेशन, पण आता हाऊसवाईफ आहे। बरं, आणि आपण? मी पण हाऊसवाईफ आहे। ग्रेट, म्हणजे खूप बिझी असाल, कारण जगातला सगळ्यात मोठा जॉब 24/7 हाऊसवाईफ, हो की नाही? घरी कोण कोण असतं? घरी आता सासू सासरे आहेत, आजी सासू आहेत, माझा मुलगा आहे आणि मी आहे। माझा नवरा सौदीला असतो। ओ, मग ते कधीतरी येणं जाणं चालू असेल। मग तुम्ही राहायला नागपूरलाच? सध्या नागपूरला आहे। अच्छा। आणि तुमच्या घरी? माझ्या घरी माझे 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी, आणि जाऊ वगैरे आहे। आमची मोठी फॅमिली आहे। माझे मिस्टर आहेत, ते शुगर फॅक्टरीमध्ये आहे। क्या बात है, फर्स्ट क्लास। असं तुमचं छानसं कुटुंब आहे आणि आज तुम्ही आमच्यासाठी स्वयंपाक करणार आहात। दोघींच्याही घरी मुलं आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कसं हँडल करायचं याचा साधारण अंदाज आलेला आहे। बरोबर। काय खाऊ घालायचंय आणि काय सांगून कुठला पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करायचा याचाही तुम्हाला अंदाज आहे, बरोबर की नाही? मग आज तुमचा पदार्थ कुठला आहे? आज माझी रेसिपी प्रोटीन रिच आहे, ज्याच्यामध्ये मी चना यूज करेल। फलाफल सँडविच असेल। आणि तुम्ही काय करणार आहात? मी बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे। क्या बात है। बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे आणि फलाफल सँडविच असे 2 वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत। दोन्ही इंटरेस्टिंग आहेत, नावातच नाविन्य आहे। आधी कुठला खायचा आहे? शंकरपाळे। मग ठीक आहे, आज आपण शंकरपाळ्यापासूनच सुरुवात करण्याऐवजी फलाफल सँडविच पासून करूया। चालेल? चला, पहिला पदार्थ बघूया, लगेच पाहूया लागणारं साहित्य काय आहे। श्वेताजी आणि अंजुमजी आपल्या इथे समोर आहेत स्वयंपाकघरात आणि पहिला पदार्थ करणारे श्वेताजी, फलाफल सँडविच। लागणारं साहित्य सांगा। पिटा ब्रेड आहे, काबुली चना आहे जो उकडून घेतलेला आहे, लेट्यूस आहे, हमस हे अरबिक डीप आहे, टोमॅटोज आहेत, कांदा आहे रिंग केलेलं, बेसन असणार, मेयोनेज असणार, तेल असेल तळण्यासाठी, कोथिंबीर असेल आणि लेमन, हिरवी मिरची, मीठ, टोमॅटो सॉस आणि थोडंसं लसूण असेल। बरं अंजुमजी, तुम्ही किती खोड्या लहानपणी तुमच्या मुलांच्या बेअर केलेल्या आहेत आतापर्यंत? माझे मुलगा नाही, पण मुलगी जास्त खोडकर आहे माझी। थोडा वेळ हिला सांभाळा। चालेल चालेल। तू काय बोलूच नको, तुझे बघ। चला श्वेता मॅडम, आता आपल्याला पदार्थ करायचा आहे। नक्की। काय करायची पहिली कृती? आधी मला एक ब्लेंडर लागेल। बर, हा प्रकार तुम्ही कुठे शिकलात? मी दुबईला असल्यामुळे मी तिथेच शिकले। आधी खाल्ला आणि नंतर तो आवडला, थोडे आपले टेस्ट बर्ड्स डेव्हलप झाले, त्याच्यानंतर मग ट्राय केला घरी। बरं, आता मला सांगा, हे हमस म्हणालात तुम्ही, हे आपल्याला समजा घरच्या घरी करायचं असेल तर काय करायला पाहिजे? हा घरीच केलेला आहे। याच्यामध्ये फक्त आपल्या काबुली चना बॉईल करून घेतलेला, त्याच्यामध्ये आपलं तीळ भाजून घ्यायचं आणि मीठ,
थोडासा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल टाकून ब्लेंडरला करून घ्यायचं. बारीक पेस्ट करून करायची घ्यायचं. आहे बरं. इन शॉर्ट. म्हणजे हा काबुली चना ही त्याची पेस्टच आहे. हां तुम्ही घरीच केलेली आहे. हां ती घरी केलेली आहे. ठीक आहे, चला काय करूया कृती पहिल्यांदा. आता फक्त मला आधी हिरवी मिरची घ्यावी लागणार. बरं घ्या. थँक्यू. त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकेल मी यामध्ये. लसणाच्या पाकळ्या. हां हा जास्त नकोत कारण खूप उग्र होऊन जाणार. बरं. दुबईला कशा करता होतात तुम्ही? दुबईला माझ्या नवऱ्याचा जॉब होता. ते मरीन कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. बरं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी 12 वर्ष तिथेच होते. बरं आत्ता आम्हाला शिफ्ट होऊन जस्ट 2-3 महिने झालेले आहेत. बरं बरं. आता हे काबुली चणे आपण वापरतोय. हो. बरं. आता मी याला ब्लेंड करेल. बरं. पाणी वगैरे घालायची गरज नाही. नाही याला सुकच करायचं. पाणी घातलं तर मग पाणी सुटतं आणि आपले फलाफल चांगले बनणार नाही. बरं ठीक आहे, घ्या करू. फलाफल सँडविचसाठी लागणारं काबुली चण्यांचं हे जे मिश्रण आहे ते आम्ही छान फाईन पेस्ट करायला लागेल ना. Yes. ती पेस्ट आम्ही मिक्सरला वाटून घेतो, बारीक करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. फलाफल सँडविचसाठी लागणारं काबुली चण्यांचं जे वाटण आहे ते आपण मिक्सरला व्यवस्थित छान असं वाटून घेतलं. आता काय करायचं श्वेता मॅडम? आता त्याचे बॉल बनवायचे आणि तळून घ्यायचे. तळून घ्यायचे म्हणून आपण तेल तापत तेल तापत ठेवलेलं. बॉल करायला सुरुवात करा, मी तुम्हाला प्लेट देतो. चाल. घ्या. तुम्ही पण जॉब करायचात का करता? नाही मी लग्न आधी करायचे. डिप्लोमा कॉलेजला मी लेक्चरशिप केलेली. बर. पण त्यानंतर लग्न झालं आणि मग दुबईला शिफ्ट झाले. मग तिथे एवढा स्कोप नव्हता लेक्चरशिपसाठी. पण फार्मसिस्टसाठी चांगला स्कोप होता. जी संधी मी सोडली आणि आता मी फुल टाईम हाऊसवाईफ आहे. बर ठीक आहे. आणि शिक्षण कुठे झालं तुमचं? माझं सगळं शिक्षण दारवा पुसद इथेच झालेलं. बरं. तर फार्मसी डिग्री मी पुसदला केलेली आणि विदर्भातच. हां आणि 12वीपर्यंतचं सगळं एज्युकेशन माझं दारव्याला झालं. यवतमाळ जिल्हा. हो. मग आता राहायला नागपूरमध्येच असता? सध्या नागपूरला. अरे वा, मस्त आहे की. नागपूरला थंडी छान असते. हो गरमी पण मस्त असते. गरमी तर काय बाबा, नागपूरची गरमी फेमस आहेच, पण हिवाळ्यातली थंडी सुद्धा फार कमाल असते आणि ती पण मी अनुभवली आहे. तळून घ्यायचे का आता हे? हो चालेल. फलाफल सँडविच. तापलंय तेल. छान होतील की तळून? खुसखुशीत झाले पाहिजेत ना मस्त. हां थोडे क्रिस्पी झाले पाहिजे म्हणजे सँडविच खाताना जरा टेस्ट येतो. चला श्वेताजी आपल्यासाठी करतायत फलाफल सँडविच. त्याच्यासाठी लागणारे काबुली चण्याच्या वाटणाचे हे जे बॉल्स आहेत ते आम्ही छान खुसखुशीत होईपर्यंत डीप फ्राय करतो. ते झाले की मग वळूया पुढच्या कृतीकडे. काबुली चण्याचे हे जे बॉल्स आहेत ते आपण छान डीप फ्राय करून घेतले. आता पुढे काय? आता पुढे आपल्याला एक पॅन लागेल ज्यावर आपण पिठा ब्रेड थोडंसं शेकून घेणार आहोत. बरं ठीक आहे. आता फक्त शेकून घेणार आपण याला. बरं. हो झालं. हा पिठा ब्रेड आपोआपच 2 भागांमध्ये डिवाइड होऊन जातो. लेयर्स त्याचे 2 निघतात. 2 लेयर्स निघतात. तर आपण ते अलग करून घेऊया आणि मग त्याला मी सॉस लावून स्टफिंग कर. बरं. मी याला आता मेयोनेज लावून घेणार. बरं. मला स्पेशली गार्लिक फ्लेवर्ड मेयोनेज आवडतं आणि चांगलं लागतं. थोडंसं इंडियन टेस्ट बर्डसाठी चांगलं वाटतं. बरोबर. म्हणून मी ते गार्लिक फ्लेवर घेतलेलं आहे. मला पण प्लेन मेयोनेजपेक्षा गार्लिक जरा जास्ती आवडतं. एकतर आपल्याला काय आहे, भारतीय लोकांना मसाल्याचे पदार्थ खूप आवडतात. कशात तरी लसूण कांदा असला की आपल्याला ते खूप अरे ओळखीच आहे असं होतं जरा. आता काय? आता यावर मी थोडे टमॅटोज आणि अनियन लावून घेणार. हां थोडंसं लेट्यूस घेते. आता मी यामध्ये बॉल्स ठेवून घेणार. थोडंसं प्रेस करेल याला जेणेकरून हे बसेल व्यवस्थित. आता याच्यावर मी थोडं कांदा ठेवेल. ठेवा ठेवा. वा, सँडविच आकार घेत आहे. फलाफल सँडविच आहे. आता यावर थोडं मी टोमॅटो सॉस टाकेल. वा 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 वा. घ्या 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 घ्या. थोडंसं आपण वरच्या लेअरला पण लावून घेणार. हो
पॅक केलं की आपलं सँडविच रेडी. मग आपलं ते हे नाही वापरलं आपण हमस सोबत डीप म्हणून घेणार. सँडविच तयार झालेला आहे. कमाल आहे चवीला. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता फलाफल सँडविच तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम हमस तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात उकडलेले काबुली चणे, भाजलेले तीळ, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात मिरचीचे तुकडे, कोथिंबीर आणि लसणीच्या पाकळ्या घालून मीठ घालून उकडलेले काबुली चणे हे जाडसर दळून घ्यावं. त्याचे लहान चपटे गोळे तयार करून गरम तेलात ते डीप फ्राय करून घ्यावे. एक पॅन गरम करून पिटा ब्रेड थोडेसे भाजून घ्यावे. त्याचे 2 भाग करून त्यातल्या एका भागावर मेयोनीज पसरून घ्यावं. त्यावर टोमॅटोचे गोल स्लाइसेस ठेवावे. त्यावर आइसबर्ग लेट्यूस, डीप फ्राय केलेल्या टिक्या त्या हाताने दाबून त्यावर बसवाव्या. त्यावर थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो सॉस घालावा. पिटा ब्रेडच्या वरच्या भागावरही टोमॅटो सॉस घालून घ्यावा आणि सँडविचवर ठेवून सँडविच बंद करावं. तयार केलेल्या हमस डिप सोबत हे फलाफल सँडविच सर्व्ह करावं. वा, अप्रतिम असं फलाफल सँडविच तयार आहे. आणि आतमध्ये हे बघ, वाव, टिक्की पण आहे. छान टिक्की पण आहे. पण आता हे जरा बाजूला ठेवूया कारण पुढचा पदार्थ आपल्याला बघायचा आहे. अंजुम मॅडम, तुम्ही तो करणार आहात. याचं काय नाव? बाजरीच्या पिठाचे खजूर म्हणतात त्याला. बाजरीच्या पिठाचे खजूर. खजूर, शंकरपाळे पण म्हणू शकतो आणि खजूर पण. लागणारं साहित्य काय ते बघा. बाजरीचं पीठ, गूळ, खसखस, लावण्यासाठी पीठ, तूप, मीठ आणि वेलची पावडर. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य अगदी मोजकं आहे. म्हणजे घरात जर आपल्याला उद्या वाटलं की आपण करून बघावं तर लगेच करू शकतो, हो की नाही? मग आम्ही आता हे करून बघतो. श्वेता मॅडम, तुम्ही दुबईत राहून आलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी टॅकल करायची सवय लागलेली आहे. तर आमच्याकडचं एक छोटंसं संकट आहे, ते थोडं टॅकल करा. संकटच म्हणतो मी, पर्यायी शब्दाचा विचार करतो. तू तोपर्यंत जाऊन नाही सांगच. पार्सल. पार्सल. पार्सल पण नाही. पार्सल परफेक्ट. छान. खादाड. गोड मुलगी. गोड मुलगी. चला तर म्हणजे तुम्हाला कळेल आता. जा तुम्ही. आता आपण लगेच कृतीकडे वळूया. काय करायचं पहिल्यांदा? हे गूळ हे पाण्यात विरघळून घ्यायचं आहे. बरं, मग कढई लागेल का? नाही, बाउल. बरं. आणि मला वाटलं त्याचा पाक करायचा. पाक नाही करायचा. बघा किती पाणी आणि किती गूळ लागणार आहे. घ्या. 1 चमचा लागेल. हो, घ्या की. पिठाच्या अकॉर्डिंग ते गूळ आपण किती कमी जास्त गोड. बरं, मला गोड खूप आवडतं बघा. मग बरं, मी सगळंच टाकू. हो, पण तुमचा पदार्थ बिघडेल असं नका करू नाही ना. नाही बिघडणार. माझी आवड आहेच, पण घट्ट हवाय आपल्याला का मीडियम? मीडियम. बाजरीच्या पिठाची भाकरी आपण खूपदा करतो. मध्यंतरी बाजरीच्या पिठाचे शेंगुळे पण केले होते आमच्याकडे या कार्यक्रमात. मेथीच्या भाजीमध्ये आमच्या तिकडे करतात. नगर जिल्ह्यामध्ये मेथीच्या भाजी बाजरीच्या पिठाचे शेंगुळे केले होते. हो. छान असे त्याला आकार दिले आणि उकडून घेतले. हां, उकडून नाही, आम्ही डायरेक्ट पाण्यात सोडतो. मेथीच्या भाजीच्या पाण्यामध्ये सोडतो. अच्छा, बरं. तर त्याच्यामुळे तेही या कार्यक्रमात झाले. पण बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे आज आम्ही पहिल्यांदा पाहणार आहोत. त्याच्यामुळे जरा लक्ष द्या काय होणार आहे. त्याच्यासाठी तूप गरम करायचं होतं. हो, करूया की. मग टाका. तसं आपण गरम तेल म्हणजे मोहन घालतो, तसं आपल्याला तूप गरम करून हो घालायचं. हो. त्याला तळण्यासाठी तेल पण लागेल किंवा तूप, तुम्हाला जे. तुम्हाला कशात तळायला मी आवडेल? आता मीठ टाकते त्याच्यामध्ये. हो, मीठ टाका. तुपात पण तळे तरी तेलात तळे तरी चालतात. बरं. 2 चिमूट आता काय? वेलची पावडर घाला. जायफळ पण घालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. हो. तूप आम्ही बाजरीच्या पिठात घट्ट घालत नाही आहोत, गरम घालतोय. किती लागणार आहे? सगळं टाकावं लागेल. सगळं लागेल. हो. मी आता हाताने घालवते. हो, कालवा की. वा वा. आता हा गूळ पावडर मध्ये जे आपण पाणी घालून मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं. हो, थोडं थोडं करून, म्हणजे पीठ ढिल्लं पण नको व्हायला. घट्ट मळता आलं पाहिजे, हो ना? खूप घट्ट नाही आणि खूप सैल पण नाही, मीडियम मध्ये पाहिजे. बरं, ठीक आहे. आणि ते खसखस लावून लाटून घ्यायचं. बरं, ठीक आहे. मग आपण एक काम करूया.
बाजरीचं हे जे पीठ आहे ते गुळाच्या पाकामध्ये, आता पाक म्हणजे आम्ही फक्त त्यात पाणी घालून त्याचं गुळाचं पाणी करून घेतलंय. तर खूप अगदी भाकरीसारखं घट्टही नाही पण भज्यांसारखं पातळही नाही, जरा मध्यम याच्यावरती आम्ही छान मळून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. परफेक्ट. बाजरीचं पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हो आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी प्रमाणात टाकल्यामुळे ते आता व्यवस्थित झालंय. हो की नाही? हो. पुढची कृती करूया. पण त्याआधी आम्हाला अशी खबर लागली आहे तुम्हाला बक्षिसं मिळालेली आहेत म्हणे. हो है ना? हो, हो. नगर जिल्ह्यामध्ये. हो. कशात मिळालं होतं? मी टंग ट्विस्टर बोलले होते. अच्छा. हां. काय होतं ते? ग्रीन ग्रेप्स, ग्रे ग्रेप्स. ग्रीन ग्रेप्स, ग्रे ग्रेप्स. ग्रीन ग्रेप्स, ग्रे ग्रे ग्रेप्स. ग्रेप्स. अच्छा. मग ह्याच्यामध्ये तुम्ही किती वेळा म्हणालात ते सलग? 10 वेळा. ग्रीन ग्रेप्स, ग्रे ग्रेप्स, ग्रीन ग्रेप्स, ग्रे ग्रेप्स. अरे मला पण येतंय की. मग मी तुम्हाला एक टंग ट्विस्टर देऊ का? हो चालेल. म्हणा बरं. आमच्याकडे परळी नावाचं एक गाव आहे, माहिती का तुम्हाला? हो, परळी. आणि ते ना माळ रानाच्या आड आहे म्हणून त्याला म्हणतात माळा आड परळी. म्हणा बरं. माळा आड परळी. करेक्ट. असं आहे, त्या गावाला जाणं इतकं सोपं नाहीये. माळा आड परळी, माळा आड परळी, माळा आड परळी. म्हणा बरं. माळा आड परळी, माळा आड परळी, माळा आड परळी. माळा आड नाही येते, माळा आड परळी आहे. येस, मी जिंकलो. चला अंजुमजी आता पुढची कृती करूया. काय करायचंय? आता खसखस टाकायची आहे. बर. शंकरपाळे करतोय ना आपण? हो हो. तुम्ही मगाशी म्हणालात ते बरोबर आहे. आपण ना याच्यामध्ये जायफळ पण छान वापरू जायफळ शकतो. हो चांगलं लागतं पण कुणाला स्मेल आवडती नाही आवडत म्हणून मग ते. आमच्याकडे पुरणाच्या पोळीत असतं बा जायफळ, त्याच्यामुळे पुरणाची पोळी. आमच्या इकडे पण घालतं, आमची आई पण घालते हो का? जायफळ वगैरे घालते. हो बरं. पुरणमध्ये. ते पीठ थोडं भगर असल्यामुळे ते चिरतात लाटायला. बरोबर. नाही आणि नगर जिल्ह्यातली जमीन तशी बऱ्यापैकी कोरडी आहे ना. हो. तर तिकडे जमिनीला तडे जातातच, त्याच्यामुळे ह्यालाही तडे गेले तरी काय हरकत नाही. तुम्ही त्याच भागातून आलेला आहात ना. माणसं फार गोड पण. नगर हो की जिल्ह्याची नाही? माणसं गोड आहेत. आणि नगरमध्ये सुद्धा खायची रेलचेल आहे. म्हणजे एवढे पदार्थ छान छान मिळतात. नगरमध्ये तर फार भारी मिळतं. आणि हॉटेल तर फार आहेत बाबा नगरमध्ये. हो. म्हणजे आम्हाला औरंगाबाद शिर्डी पण जवळ आहे तिथनं. शिर्डी पण जवळ आहे. हो. जाता की नाही तुम्ही दर्शनाला? जातो ना. वा वा. आणि औरंगाबाद नगर रस्त्यावरती इतके हॉटेल्स आहेत, इतके ढाबे आहेत की लोकांना. ते शिर्डी पण आता ते हे झाल्यामुळं रस्त्याने खूप जास्त हॉटेल आहेत. बरोबर बरोबर. आता एक कट करून घेतले की तळायचं ना. बरं, आम्ही घेतलंय तेल, तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता बरं का. म्हणजे हो, ज्यांचं असं आवडीनुसार. म्हणणंच आहे की खाईन तर तुपाशीच, तर तुम्ही तुपात तळा. मस्त. क्या बात है. ओहो हो 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 हो. बघा, हाही पदार्थ आहे पौष्टिक. नंबर 1 बाजरीचं पीठ आहे. नंबर 2 गूळ पावडर आहे. नंबर 3 त्याला आम्ही छानपैकी मळून घेतलेलं आहे आणि खसखस आहे, त्याच्यामुळे काहीही तुम्हाला याच्यात त्रास देणार नाही. वेलची पावडर सुद्धा आहे स्वादासाठी. चला, बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे आम्ही मस्तपैकी खोशखोशीत होईपर्यंत तळून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा आणि त्यात पाणी मिसळून तो विरघळवून घ्यावा. दुसऱ्या एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ घ्यावं, त्यात 2 चिमूट मीठ घालावं, तसंच वेलचीची पूड घालावी. तूप गरम करून घ्यावं आणि तेही या पिठात घालावं. आता विरघळलेल्या गुळाच्या पाण्यात हे पीठ भिजवून त्याचा गोळा तयार करावा. आता पोळपाटावर खसखस पसरवून घेऊन त्यावर तयार केलेला गोळा ठेवावा आणि जाडसर लाटून घ्यावा. कातणाने त्याचे तुकडे करून घ्यावे आणि गरम तेलात व्यवस्थित तळून घ्यावे. खमंग आणि खुसखुशीत बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे तयार आहेत. वा मंडळी, आजच्या भागामध्ये मज्जा आली. नागपूरहून आलेल्या श्वेता मॅडम यांनी केलं फलाफल सँडविच आणि नगर जिल्ह्यातून आलेल्या आमच्या अंजू मॅडम त्यांनी केले बाजरीच्या पिठाचे शंकरपाळे. काय बघ कमाल पदार्थ केले. चला आता आपण खाऊया का? पण त्याआधी आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूप छान. नक्की ना? बोर नाही झाला? नाही. आम्ही फार आधाशीपणा नाही केला ना? नाही काही. आम्ही म्हणजे कोणाकडे बोट केलं? मी स्वतःकडे बोट केलं होतं. घ्या मग शंकरपाळे घ्या, खायला सुरुवात करा. पण त्याआधी अरे 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 पाहुण्यांना बक्षीस. होय मग हे द्या त्यांना. खायचं सोडून बाकी सगळं लक्षात राहतं तुझ्या. थँक्यू. वेलकम. आणि हे त्यांना द्या. इथून पुढे स्वयंपाक करताना तुम्हाला आमची नक्की आठवण येईल. नक्कीच. व्हेरी आणि हे गुड. घालून करावं लागेल. नक्की, त्याच्यासाठीच दिले आम्ही तुम्हाला. घालूनच करा. शाबास. आता शंकरपाळे घ्या. मला हे खायचं. फलाफल सँडविच तू खायला सुरुवात केलीस तर इथे खूप राडा होईल. देवा,
ठीक, मला नको. सावकाश सावकाश. मंडळी, तुम्हाला तर माहिती आम्ही आता काय करणार आहोत, मस्तपैकी खाणार आहोत. तुम्हीही पदार्थ ट्राय करा, नक्की खा. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरचा हा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.